नमस्कार. आपण परत एकदा देवेंद्र दांगडे, मुक्काम पोस्ट आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. जिग्रा पॉवर प्लस आपण शेंडे आळीसाठी दिलेलं होतं आणि आपण त्याच वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आता. आपण जिग्रा पॉवर प्लसच्या रिझल्टविषयी दांगडे साहेबांना आपण बोलणार आहोत. दांगडे साहेबांनी जिग्रा पॉवर प्लस सोबत आपल्या कंपनीचं VAT प्लस स्प्रेडर वापरलेलं आहे. दांगडे साहेब नमस्ते. नमस्ते. मला एक सांगा, शेंडाळीने तुम्हाला किती सतवलं होतं? भरपूर म्हणजे लय शेंडाळी होती. आता आहे ना बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही काय काय मारलं होतं अगोदर? मारलं होतं. डेलिगेट मारलं, बेराझाईट मारलं होतं. जे टॉपचे औषध आहेत सगळे मारून झालते. हो हो. शेंडाळी काय म्हणत होती त्या औषधांना? म्हणजे भरपूर म्हणजे काय असं पडायचे शेंडे म्हणजे कंट्रोल नव्हता. कंट्रोल. हे तुम्ही खरं खरं सांगताय का? मी तुम्हाला काही पैसे विषयी दिलेत बोलायला, खरं बोलायला? खरं म्हणजे माझ्या औषधाचे गुणगान गा असं काही नाही ना? तुम्ही पहा ना, प्लॉट पहा ना आता म्हणजे समक्ष पण. बर, तुम्ही टॉप कंपनीचे प्रॉडक्ट वापरूनही शेंडाळी कंट्रोल नव्हती, गेलीच नव्हती. त्याच्यानंतर आपण जिग्रा पॉवर प्लस दिलंय. हो. जिग्रा पॉवर प्लस वापरून किती दिवस झालेत? आता एक 5-6 दिवस झालं फवारी मारले, पण परतचा शेंडा एक पण पडलेला नाही ना. एकही शेंडा पडलेला नाही. नाही. परत नंतर तुम्हाला झाडांच्या काळोखीमध्ये म्हणा किंवा फुलांवरती स्कॉर्चिंग वगैरे असं काही जाणवलं? नाही नाही. नवीन फुलं पण एकदम चांगले असे दिसायला लागले. फुलं पण चांगले सुटलेले आहेत. सुटलेले आहेत आणि तो असं परत शेंडाच नाही ना, आळी पण त्यालाही नाही केलेलं. परत अजून आळी आलेली नाही. नाही आलेली अजून. तुम्हाला परत नंतर एकही शेंडा पडलेला दिसला नाही? नाही. एक पण शेंडा गेलाच नाही परत, असं सुकलाच नाही परत एक दिवशी. सुकलाच नाही ना? नाही नाही. जिग्रा पॉवर प्लसची हीच खासियत आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरून ज्यावेळेस शेतकरी थुकतो, आपल्या प्रॉडक्टचं आपण स्लोगनच असं केलेलं आहे, नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रॉडक्टचं रिझल्ट जिथे मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रॉडक्ट रिझल्ट द्यायचे थांबतात, तिथून पुढे आमचे प्रॉडक्टचे रिझल्ट सुरू होतात. हे मी बरोबर बोलतोय का अतिशयोक्ती? नाही नाही, बरोबर आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत आढळगावचे श्री उद्धव निकम पण आहेत. फॉस्फोरिच ते वापरतात. आपलं फॉस्फोरिच 2000 रुपयाला 5 लिटरचं कॅन आहे आणि बाकीच्या कंपन्यांचे 500, 600, 700, 800 रुपयापासून मिळतं. 1000 रुपये. काय फरक आहे आपल्या आणि बाकीच्या कंपन्यांच्या फॉस्फोरिक मध्ये? लय फरक आहे. रिझल्ट मध्ये काय वापरतोय ना त्यालाच कळतंय, वापरल्याच्या नंतर कळतंय. वापरल्याच्या नंतर कळतंय, तोपर्यंत नाही कळत. तोपर्यंत कळत नाही. तुम्हाला दुकानदार म्हणाले होते की बॅराझाईड काम करणार झालंय, हे जिग्रा पॉवर प्लस काय काम करणार आहे? त्यावेळेस तुम्हाला पण हसू आलतं का? हो, मला पण वाटलं की बाबा आता काय चांगलं, जर बेराझाईडने डेलिगेट मारून जर नाही जात म्हणल्यानंतर ह्यानी पण म्हणलं पाहू एकदा ट्राय करून. तुम्ही म्हणले महाराज 5-6 वर्ष झालं फॉस्फरिक आहे ना द्राक्ष बागेला, तो भरपूर फळ निघत आहे. काय अडचण नाही. म्हणजे गडविराची क्षमता आहे. घड विरत नाही आणि इतर ताकद भरपूर ताकद देते गड निघायला. बाकी आणि एकरी आपण किती सोडतो? मी एकरीला 2 टप्प्यात, पहिल्या 2 किलो आणि दुसऱ्या 2 किलो एकरी. बस, ह्याच्या व्यतिरिक्त सोडत नाही. आता सोडत नाही. दोनदाच वापरता. दोनदाच पण ती कसर कशी काढते भरून? लय फास्ट आहे. काय अडचण नाही. फास्ट आहे. लय भारी. आता मला एक सांगा, समजा एखाद्या वांगे उत्पादक शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केला हा. आणि ते जर म्हणले शेंडाळीला औषधच नाही आणि मी फळ काढून टाकणार आहे, तुम्ही काय सल्ला द्याल नाही, त्या? आम्ही सांगू ना त्यांना की हे मारून पहा तुम्ही. आम्हाला तर अनुभव आला म्हणजे परत शेंडाळीचा विषय संपला. एकदाच मारलंय 5-6 दिवसापूर्वी, तर परत शेंडाच नाही पडलेला एक पण. परत शेंडाच नाही आणि पडला. आळी पण दिसतच नाही कुठं, म्हणजे शेंड्यामध्ये result कोणताच नाही. आहेत औषधं भरपूर result आहेत. शेंडा आळीला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात, विदर्भात खास करून आपण जिग्रा पॉवर प्लस खूप शेतकऱ्यांना दिलेला आहे. खूप सारे शेतकऱ्यांचं पहिलं मत असं असतं, शेंडा आळीला उपायच नाही. बरोबर. बरोबर. शेंडा आळी जर आली तर फळ काढून टाकण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी जातात. परंतु जिग्रा पॉवर प्लस हे असं प्रॉडक्ट आहे, हे शेतकऱ्याला 100% समाधान देणारं प्रॉडक्ट आहे. बरोबर. मला सांगा, एरवी वांग्याला किती दिवसाला फवारा करावा लागत होते 7-8 आळीसाठी? दिवसाला करायचो आम्ही म्हणजे, पण 500 शेंडे पडलेलेच दिसायचे. कंट्रोल नव्हतं. आता नवीन फवारणीची वेळ आली तरी परत असा शेंडा पडलाच नाही. नाहीतर प्रत्येक वेळेस 8 दिवस झाले की परत मारलं तरी शेंडा दिसायचा. जैसे थे परिस्थिती जैसे थे. बरोबर. पण आता नवीन शेंडा दिसत नाही नाही. आता शेंडा एक पण नाही कुठं, म्हणजे असं सुकलेला शेंडाच नाही. पहा ना तुम्ही, असं खाली सुकलेलं नाही, एकही शेंडा पडलेला नाही. कुठंच नाही, दिसतच नाही. अजून मला एक सांगा, हा. आपण जर खर्चाची तुलना केली, हा हा हा. आपलं जिग्रा पॉवर प्लस साधारणतः
1000 रुपयाला 250 मिली आहे बरोबर हा आणि त्याच्यात 8 पंप होतात. हो म्हणजे साधारणतः 1 एकर फवारून होतं. होतंय इतर कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत हा खर्च जास्त वाटतोय का कमी वाटतोय? नाही कमी आहे उलटा ना, त्याला 1200 रुपयापर्यंत जातं ते मारायचं आणि म्हणजे. शिवाय 5 ते 6 दिवसाला एक फवारणी हा 5-7 आणि शिवाय रिझल्ट नाही. हो बरोबर रिझल्ट आपण जिग्रा पॉवर प्लसचे रिझल्ट किमान 15 ते 20 दिवस क्लेम करत आहोत. काही शेतकऱ्यांना एक महिन्यापर्यंत रिझल्ट आलेले आहेत. एक महिना आळी परत आलेली नाहीये, परंतु 15 ते 20 दिवस हमखास तुम्हाला दुसऱ्या फवारणीची आळीसाठी गरज पडणार नाही. तुम्ही जर योग्य ती काळजी घेतली, जसं की किडलेले वांगे काढून जाळले, बरोबर, तर त्या किडीचं लाईफ सायकल ब्रेक होतं आणि किमान 20 दिवस परत दुसरी फवारणी करण्याची गरज पडत नाही. याचा अर्थ असा होतो, इतर कंपन्यांचे जर तुम्हाला 4 ते 5 फवारे करावे लागत असतील तर नॉर्मन बोरलॉगचा एकच फवारा पुरेसा आहे. हा एक 15-20 दिवसामध्ये महिन्यामध्ये एकच घेतला तरी पण कव्हर म्हणजे पडत नाही परत. आणि शिवाय इतर कंपन्यांच्या औषधांच्या रेटच्या मानाने कमी रेट आहे. हा हा रेट पण कमी आहे. पण कमी आहे. बरोबर निश्चितच जिग्रा पॉवर प्लस सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना, त्यातल्या त्यात खास करून वांगे उत्पादक शेतकऱ्यांना एक वरदान ठरलेलं आहे. शेतकरी अत्यंत समाधानी आहेत. मी जर तुम्हाला तुमच्या समाधानाची टक्केवारी विचारली, तुम्ही किती टक्के समाधानी आहात? समाधानी म्हणजे आता परत शेंडा पडला नाही म्हणजे 90-95-100% तरी हा म्हणजे 100% तुम्ही समाधानी आहात. 100% समाधानी 100% समाधानी. निकम साहेब, मला एक सांगा, तुम्ही फॉस्फरिक वापरल्यानंतर तुम्ही इतर पण बऱ्याच शेतकऱ्यांना फॉस्फरिकचा सल्ला दिला होता. गेल्या वर्षी 2 वर्षापासून मी एकटा वापरत होतो. आता आज तुम्ही पाहिला 10-12 जणांनी घेतले. 12 जणांनी फॉस्फरिक जवळपास घेतलेला आहे. आणि फॉस्फरिक सुद्धा मार्केटमध्ये 800 ते 500 रुपयापासून 5 लिटरचे बॅरल मिळतात, परंतु आपल्या बॅरलची किंमत 2000 रुपये आहे. सॉरी, मार्केटमधल्या फॉस्फरिक ऍसिडमध्ये सल्फ्युरिक ऍसिड किंवा पाण्याची भेसळ असतेच असते. आपल्या फॉस्फरिक ऍसिडमध्ये भेसळ नसते आणि त्यामुळं आपल्या फॉस्फरिक ऍसिडचं एकराला 2 लिटरचं जरी प्रमाण दिलं तरी अतिशय सुंदर रिझल्ट निघतात. निश्चितच तुम्ही दोघही इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करा आणि नॉर्मन बोरलॉगच्या प्रॉडक्ट विषयी असा आम्हाला वेळोवेळी फीडबॅक देत राहा. धन्यवाद.